नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन चॅनलवरती। तर आज आपण पितळाची किंवा तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची, देवाची भांडी आहेत कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत। हे पहा किती छान एकदम चककतात आणि तेही फक्त 2 वस्तूंनी कसे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे। तर चला आपण पाहूया आता। तर ही भांडी मी घेतलेली आहेत, पहा किती काळी झालेली आहेत, डाग वगैरे पडलेले आहेत, एकदम हिरवा तांबे झालेला आहे, घाण झालेला आहे खूप। आणि आरती सुद्धा पहा खूप तेलकट आणि चिकट झालेली आहे, घंटी घाण आहे। तर आरती कशी स्वच्छ करायची, चिकट एकदम तेलकट आहे तेही दाखवते पहा। आणि बिना भिजवताच ठेवायची आहेत, भिजवायची नाहीत भांडी, हे पहा। तर चला पाहूया आता कशी करायची। मी पितांबरी घेतलेली आहे, तर पितांबरी आणि लिंबू घेतलेले आहे, लिंबू तर लगेच लागणार नाही। तर चला आता पितांबरीने भांडी कशी चोळून घ्यायची ते पाहूया। तर पितांबरी आता घेतलेली आहे, सुक्याच ह्याच्यावर रगडायचे आहेत आपल्याला, बिलकुल पाण्याचा एक थेंबी घ्यायचा नाही, असेच रगडून काढायचे आहेत। आणि असं हाताने किंवा तुम्ही स्क्रबही घेऊ शकता, स्क्रबने असे चोळू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की हात खराब होतील तर स्क्रबने करा, पण हे पहा मी हातानच करते एकदम पहा, पाण्याचा एक थेंबी लावलेला नाही। हे फरक पहा आणि हे फरक पहा, खूप छान निघतात। तर अशी ट्रिक वापरून तुम्ही करू शकता, खूप छान भांडी स्वच्छ निघतात। आता काटालाही पहा, थोडेसे पितांबरी घेऊन असे अंगठ्याच्या सहाय्याने रगडायचे, खूप छान निघतात। हे पहा चमकी खूप छान येते। आता आतूनही आपण तांब्या असंच पितांबरी लावून चोळून घ्यायचा आहे चांगला। आतून थोडा वल्ला आहे पण तेवढं चालतो वल्ला, पितांबरी घालून स्वच्छ असं घासून घ्यायचं आहे। हे पहा आतूनही घासलेला आहे, खूप छान निघतो। अशी सुक्की पितांबरी लावूनच घ्यायची आहे। घंटी आता घासून घेऊया। हे पहा घंटी अशीच तीच ट्रिक वापरायची आहे आपल्याला, पाण्यात बिलकुलही घालायची नाही। स्वच्छ घंटी पहा किती निघते। आरती थोडी चिकट असते तर पहिल्यांदा पितांबरी लावून मधलं ते वात लावायचं, काढून ठेवायचं, निघत असेल तर पितांबरी लावूनच चोळायचे आणि ते तेलकट निघलेलं टाकून द्यायची पितांबरी आणि दुसरी घेऊन पुन्हा चोळून घ्यायची, खूप छान निघते आरती सुद्धा। आणि जरी आरती खूप जास्त चिकटच असेल तर मग गरम पाण्यात घालून उकळवायची, थोडासा निरमा पावडर घालून, खूप छान चिकटपणा निघतो। मग पितांबरीनं चोळून काढायची, खूप छान स्वच्छ होते। तर हे पहा आता हे घेतलेलं आहे मी, हे सुद्धा खूप चिकट असते, निघत नाही। हे पहा खूप चिकट आहे, पितांबरीने सुद्धा निघत नाही। थोडंसं असं जमिनीवरती रगडलं ना की लगेच स्वच्छ होतं। हे पहा निघायला लागलेलं आहे आता, तर हे पहा पूर्ण निघलेलं आहे। हे पहा स्वच्छ होतं एकदम छान। तर आता आपण धुवून घ्यायची आहेत भांडी, सुकी पितांबरी लावली की धुवून घ्यायची आणि मग साबण आणि लिंबूनं हे करायचे। लिंबू लावल्यानंतर खूप चमक येते भांड्याला अजून जास्त। हे पहा आत्ताच किती चमकायला लागलेले आहेत। आता स्क्रब घ्यायचा, साबण लावून घेतलेला आहे, साबणाने चोळायचे आधी व्यवस्थित आणि लिंबू लावून चोळायचे। लिंबू लावायचं कशासाठी, आपली भांडी अशी स्वच्छ झालेली आहे पण लिंबूने खूप छान शाईन येते त्याला। हे पहा देवाची भांडी घासायला स्क्रब आणि मी पितांबरीचा डब्बा वेगळाच ठेवलेला आहे, वेगळंच ठेवायचे। आपण जे डेली यूजला घेतो ते घ्यायचे नाहीत। घंटी पहा मी आता रगडलेली आहे खूप छान स्क्रबने आणि लिंबूने। पहा तांब्या सुद्धा असाच हे करून घ्यायचा आणि स्वच्छ आता घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, चांगले रगडायचे म्हणजे लवकर काळे पडत नाहीत। आता आपण धुवून घेऊया, चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। चमक पहा किती छान आलेली आहे। तर आता मी हे सर्व भांडी धुवून घेते। हे पहा मी आता धुवून घेतलेले आहे। एक कपडा किंवा रुमाल स्वच्छ घ्यायचा आणि त्याने पुसायचे आहेत, एकदम स्वच्छ पुसायचे, त्याला बिलकुल वल्ली ठेवायची नाहीत भांडी। तर हे पहा मी छानपैकी आता पुसून घेते सर्व भांडी।
खूप शाईन येते. खूप चांगली ट्रिक्स खूप चांगली आहे ट्रिक्स. तांब्या यातून बाहेरून व्यवस्थितच घ्यायचं आहे पुसून. आणि जरी देवाला घेताना पाणी जरी भरलं तरी सुद्धा पुसायचं आहे, म्हणजे डाग पडत नाही किंवा हिरवा पडत नाही आपला तांब्या. हे पहा खूप छान निघतात. अशीच पुसून घ्यायची. तर आता मी सर्व भांडी पुसून घेतलेली आहेत. शाईन बघा किती आलेले आहेत, चमकतात कशी पहा. तर नक्की करून पहा, खूप छान भांडी निघतात. आणि व्यवस्थित पुसूनच घ्यायचे आहेत. अजिबात त्याला एक थेंब पाणी ठेवू नका, नाहीतर त्या जाग्याला हिरवी पडतात, काळी पडतात त्यामुळे. तर मी आता सर्व भांडी पुसून घेतलेले आहेत. पहा कशी शाईन आलेली आहे, खूप छान निघतात. नक्की ही ट्रिक वापरून पहा आणि घासून पहा. जर तुम्हाला ही ट्रिक्स आवडली तर कमेंट करून सांगा. तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.